बातम्या सविस्तर पाहूया। भारताविरोधात कायम दहशतवादाला पोचवणाऱ्या पाकिस्तानचं अस्तित्वच आता धोक्यात आलंय। पाकिस्तानची शक्ल होणार की काय अशी परिस्थिती पाकिस्तानमध्ये ओढवली आहे। बलोचिस्तान प्रांतानं स्वतंत्र देशाची घोषणा केल्यानंतर आता सिंध प्रांतातही स्वातंत्र्याचे वारे वाहू लागलेत। पाकिस्तानपासून वेगळं होत नव्या स्वतंत्र देशाची मागणी सिंधवासीय करतायत। बलोचिस्तान नंतर एक प्रांत आता वेगळ्या अस्तित्वाची मागणी करू लागलाय। तर जगाच्या नकाशावर पाकिस्तान उरेल की नाही अशी शंका येऊ लागली आहे। पाहूया एक रिपोर्ट। ही दृश्य आहेत पाकिस्तान मधल्या सिंध प्रांतातली। हे सिंधवासीय रोष व्यक्त करतायत तो पाकिस्तानी सरकार विरोधात। रोष व्यक्त करूनच ते थांबले नाहीत, तर त्यांनी थेट स्वतंत्र सिंधू देशाची मागणी केली आहे। सिंधमधील राजकीय गट जय सिंध फ्रीडम मूव्हमेंट म्हणजे JSFM रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलनांना सुरुवात केली आहे। स्वतंत्र सिंधू देशाचं राष्ट्रगीतही जारी करण्यात आलंय। त्यामुळे पाकिस्तानची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे। काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानमधील बलोचिस्ताननं स्वतंत्र देशाची घोषणाच करून टाकली आणि संयुक्त राष्ट्रांपासून ते भारतापर्यंत आपल्या देशाला मान्यता देण्याची मागणीही केली आहे। बलोच नेता मीर यार बलोच यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून आपली मागणी पुढे ठेवली आहे। 1947 पासूनच पाकिस्तान बलोचिस्तान विरोधात शस्त्रबळाचा वापर करत आलाय। आता संयुक्त राष्ट्रांच्या शांती सेनेनं भारतानं बलोचिस्तानला हवाई सुरक्षा पुरवावी। पाकिस्तानच्या लष्करी बळामुळे निरपराध बलोच नागरिक मारले जात आहेत। आंतरराष्ट्रीय स्तरावर बलोच प्रतिनिधींना आपली बाजू मांडण्याची संधी द्यावी। बलोचिस्ताननं मोठ्या प्रमाणात आपल्या मागण्यांसाठी आंतरराष्ट्रीय दरवाजे ठोठावल्यानंतर आता सिंध प्रांतातही स्वातंत्र्याचे वारे जोरदार वाहू लागले। सिंध प्रांतातील नागरिकांवरही पाकिस्तान सरकार अन्याय करत असल्याचा आरोप आहे। भाषा संस्कृती वेगळी असूनही सिंधी लोकांना सापत्न वागणूक दिली जाते असा दावा सिंधवासीय करतायत। फाळणीपासूनच हा वाद पेटता राहिलाय। सिंधी ओळख आणि स्वायत्ततेच्या मागणीसाठी दीर्घ काळापासूनच इथं संघर्ष सुरू आहे। बलोचिस्तानच्या स्वातंत्र्याच्या मागणीनंतर आता सिंधू देशाचीही मागणी होतीये। 1972 नंतर प्रथम स्वतंत्र सिंधूची मागणी पुढे आली। GM सय्यद यांच्या संकल्पनेतून जय सिंध तहरीकची स्थापना करण्यात आली। पंजाबी पाकिस्तान्यांच्या वर्चस्वाला आव्हान देण्यात आलं। बेनझीर भुट्टोंच्या हत्येनंतर पुन्हा चळवळीला वेग आला। पाकिस्तानातील सर्वाधिक हिंदू सिंध प्रांतात राहतात। हिंदू व्यापाऱ्यांचं इथं प्राबल्य आहे। गुजराती भाषिक पारसी समाजही इथंच राहायचा। फाळणीनंतर इस्लामिक कट्टरतावादामुळे हिंदूंनी इथून पलायन केलं। सिंधू देशामध्ये मागच्या काही काळापासून पाकिस्तानचं सरकार त्याचबरोबर पाकिस्तानचं लष्कर मोठ्या प्रमाणावर अन्याय करत आलेला आहे। तिथे मानवी हक्कांची पायमल्ली होतीये आणि सिंधू देशाची मागणी करणारे जे कार्यकर्ते आहेत त्यांची धरपकड करून त्यांना जेलमध्ये टाकणं, त्यांची हत्या करणं असे प्रकार पाकिस्तानचं सरकार आणि पाकिस्तानचं लष्कर मोठ्या प्रमाणावर करतंय। पाकिस्तानच्या अस्थिरतेमुळे तिथे मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी आहे, त्याचबरोबर महागाईचं प्रमाण सुद्धा मोठ्या प्रमाणावर वाढतंय आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जर जीवनमान उंचावायचं असेल तर पाकिस्तान सोबत राहून काहीही फायदा नाही हे तिथली जनता जाणते आणि म्हणूनच सिंधू देशाची मागणी मोठ्या प्रमाणावर जोर धरतीये। तर पाकिस्तानातील पंजाब प्रांताचं सर्व क्षेत्रांमध्ये वर्चस्व असल्याचा आरोप होत असतो। हा प्रांत इतर प्रांतांचं आर्थिक शोषण करत असल्याचाही दावा आहे। इतकंच नाही तर 2022च्या अमेरिकन परराष्ट्र विभागाच्या अहवालात सिंधमध्ये न्यायालयीन हत्या आणि विकृत मृतदेह सापडण्याच्या व्यापक घटना घडल्याचं नमूद करण्यात आलं होतं। सिंधवासियांचा पाकिस्तानी लष्करावरही मोठा रोष आहे। संरक्षण क्षेत्रातही पंजाबी पाकिस्तान्यांचंच वर्चस्व असून ते सिंध बलोच लोकांवर अन्याय करतात असा आरोप नेहमी होतो। सिंध बलोच सारख्या निसर्ग संपन्न प्रांताची सुबत्ताही पंजाबी पाकिस्तानीच हिरावून नेतात असाही आक्षेप आहे। खरं तर पाकिस्तानचे याआधीच 2 तुकडे पडले होते ते 1971 मध्ये। पूर्व पाकिस्ताननं स्वतःला पाकिस्तानपासून वेगळं करण्यासाठी स्वातंत्र्य लढा दिला आणि बांगलादेशचा जन्म झाला। आता आणखी अंतर्गत कलहामुळे पाकिस्तानचा नकाशाच बदलणार की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे। 9 मे 2025 रोजी बलोचिस्ताननं स्वातंत्र्याची घोषणा केली। सिंध प्रांतात अशांतता आहे। पाकव्याप्त काश्मीरमधली जनताही पाकिस्तानी अत्याचारांनी त्रस्त आहे। खैबर पख्तूनख्वामध्येही आंदोलनं सुरूच असतात। त्यामुळे पंजाब, खैबर पख्तूनख्वा, बलोच, सिंध, POK अशा पाकिस्तानच्या सर्वच कोपऱ्यांमध्ये
कुरबुरी सुरू आहेत. हिंसक आंदोलनही होत असतात. थोडक्यात भारतात कुरापती करून काश्मीरला भारतापासून तोडू पाहणाऱ्या पाकिस्तानचे अनेक तुकडे होण्याच्या मार्गावर आहेत आणि ही आंदोलनं शमवण्याच्या पाकिस्तानच्या क्षमतेवरही सध्या प्रश्नचिन्हच आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.